नमस्कार. गणगण गणात बोलते. स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. मी इथे अर्धा किलो गाजरं घेतली आहेत. मोठी मोठी गाजर आहेत हे. साखर एक वाटी साई सकटचं दूध आणि थोडंसं तूप आणि ड्रायफ्रुट्स वगैरे ते ऐच्छिक आहे. चला तर मग आता करायला सुरुवात करूया. गाजराची साल काढून घ्यायची आहे, कारण गाजर हे मातीमध्ये राहतं आणि त्याच्यामध्ये कचकच लागायची शक्यता असते, म्हणून हे पहिल्यांदा वरचा लेअर सालीचा थोडासा काढून घ्यायचा. आता गाजर मोठ्या खिसणीवर खिसून घ्यायचं आहे. तुम्हाला जर वेळ नसेल एवढं खिसत बसायचा तर सरळ ह्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल. हे मी खिसून घेते. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. चला, माझे गाजर आता सगळे खिसून झाले आहे. आपण हा गाजराचा हलवा कुकरमध्ये करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेऊया. तूप घरी कसं बनवायचं याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, जरूर पहा. आता या गरम झालेल्या तुपामध्ये मी हे 4 लवंग टाकते आहे. हे तुम्ही ऐच्छिक आहे, तुम्हाला जर आवडत असतील तर टाका. मला आवडतात म्हणून मी टाकते आहे, नाही तर स्किप करू शकता. आता हे लवंग छान असे परतले. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची. हा जो आपल्याला खिस केलेला आहे ना गाजराचा, तो टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. हा गाजराचा किस तुपावर परतलेला खूप पौष्टिक असतो, चांगला असतो. नेहमी हलवा करताना तो आधी तुपावर परतून घ्यायचा आणि मग पुढची प्रोसेस करायची आहे. या गाजरांचा सीझन असतो दिवाळी नंतरचा, तर हे तुम्ही आहे सीझन तोपर्यंत नेहमी करून खा असा गाजराचा हलवा. आणि या पद्धतीने केला तर तुम्हाला शरीराला तुमच्या जास्तीचा फायदा होईल. तुपामध्ये गाजर नेहमी परतून खा. वर्षभरासाठी हे एनर्जी आहे तुमच्या बॉडीसाठी. हे पहा, असा व्यवस्थित परतायचा. याचा रंग सुद्धा आता चेंज होतो आहे. हे पहा, रंग बदललेला आहे. हा परतून झाला आहे. आता याच्यामध्ये हे साई सकटचं दूध, साखर, ही साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त गोड आवडत असेल तर आणखी साखर वाढवा आणि कमी गोडीचा हवा असेल तर याच्यापेक्षा तुम्ही कमी साखर घेऊ शकता. आणि हलव्याला थोडासा असं दाटपणा टेक्स्चर येण्यासाठी मी काय करते, 4 चमचे दूध पावडर घेते आहे. ही तुम्ही स्किप करू शकता. जर तुम्हाला नसेल आवडत, नाही घालायची तर नाही घातली तरी चालेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. साखर दूध सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याचं झाकण लावायचं आहे आणि फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हा आपला हलवा होऊन जातो. आता हा कुकर आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे आणि मग झाकण काढायचं आहे. हे पहा, आपला आता हा हलवा झालेला आहे. आता याच्यामध्ये हे ड्रायफ्रुट्सचे काही तुकडे आहेत ते टाकून घेते. हे संपूर्णतः ऐच्छिक आहे, नाही टाकले स्किप केलं तरी चालेल. आणि आता याच्यात टाकूया अर्धा चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा वेलची पावडर. परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुम्हाला याला आणखी अट्रॅक्टिव्ह करायचं असेल, कलर याचा आणखी लालसर करायचा असेल तर तुम्ही फूड कलर टाकू शकता.
आवडली का माझी ही गाजर हलव्याची सोप्यातली सोपी पद्धत? तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. आणि तुमची जर काही आणखी वेगळी पद्धत असेल तर ती सुद्धा मला कमेंट करून सांगा. चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.